हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत माझं पूर्ण रूमचं होम टूर शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ नक्की स्किप न करता पहा पूर्ण। तर चला सर्वात अगोदर जाऊया आपण किचनमध्ये। तर पाहू शकता जिथं आपण सर्व महिलांना खूप आवडतं, जे आपल्या महिलांचं सर्वांचं खूप आवडतं आहे असं किचन। तर पाहू शकता किचन कसं आहे आमचं। इकडे पाहू शकता दैनंदिन वापराच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जे हाताशी येते ना असे पटकन घेण्यात। इकडे मिक्सर, इकडे मस्त असं पाण्याचं बिस्लेरी भरून ठेवली आहे। त्याच्यानंतर रॅक भांड्याचं पाहू शकता, तांबे पेले प्लस पराती, पोळपाट, लाटणं, वाट्या, ताटं, छोट्या प्लेटी, डब्बे। तर असं मस्त असं रॅक लावलेला आहे। प्लस इकडे रोज वापरायचे कपडे आहेत। प्लस इकडं पाठीमागे खिडकी आहे। प्लस इकडं टॉयलेट बाथरूम आहे। त्याच्यानंतर असं तर तुम्ही म्हणताय भिंतीला असे काय कलर आहे, तर आम्ही राहायच्या अगोदरच असे कलरने केलेले आहेत मुलांनी। तर आम्ही पण आता त्याला मस्त असं पेंट देऊन छान करणार आहोत। तर बघू कधी करता येईल ते। प्लस इकडे परत अजून कपडे रोज वापरायचे। इथं छोटं कपाट, मोठं कपाट नाही आहे आम्हाला, पण लवकरच नवीन कपाट घेऊ आम्ही। मग कपाट लावताना तुम्हाला व्हिडिओ येईलच, साड्यांचं कलेक्शन शेअर करेल तेव्हा। प्लस कपड्यांचं लेकरांचे पाहू शकता। इकडे डब्बे, इडलीचं भांडं, स्वराचं खेळणे, प्लस इकडे झाडू, एक्स्ट्राचा झाडू ठेवलेला आहे, दांडिया। इकडे बाजाराची पिशवी, प्लस इकडे स्वराने बनवलेला आकाश कंदील, प्लस इकडे आणि किचनची फरशी अशी आहे पाहू शकता। इकडे थोडेसे भांडे आहेत, जे आता चहा नाश्ता वगैरे झालेला आहे तर त्याचे भांडे राहिलेत। परत इकडे खाली डबे, सिलेंडर। त्याच्यानंतर जाऊया हॉलमध्ये। तर थोडेसे मुलं असल्यामुळं घरात राडा होतोच, त्यात काय डाऊट नाही। तुमच्या पण घरात होत असेल, आमच्या पण घरात होतं। त्यातल्या त्यात आमचा स्वराज खूपच खोड करेल, त्याच्यामुळे तो खूपच राडा करतो। इकडं मस्त असं देवघर केलेलं आहे पाहू शकता। इथं स्वराज काय करेल त्याचा नेम नाही सांगता येत, काय पण करतो। देव पाडला होता, मस्त असं छोटंसं देवघर बनवलं आहे। इकडे एवढं काही सजावट नाही आहे। फ्रंट भिंत त्याच्यावर थोडेसे कॅलेंडर प्लस हे। त्याच्यानंतर बेडवर आहे स्पीकर, प्लस दप्तर, प्लस इकडं अंथरूण पांघरणे। इकडं माझी पर्स, मुलांचं मेकअपचं सामान। तर हॉलची फरशी पाहू शकता अशी आहे। बाहेर पाहू शकता थोडं पटांगण आहे। तर बाहेर पण खूप मोठं पटांगण आहे, पाणी वगैरे तापवायला अंगण आहे, झाडायला एवढं मोठं सकाळच्या पाणी झाडावं लागतं फ्रेश। तर कसं वाटलं तुम्हाला आमचं छोटंसं असं होम टूर, नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, शुभरात्री।